आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिलेली आहे। तिरुपती बालाजीच्या धर्तीवरती आता विठ्ठल मंदिरात देखील टोकन दर्शन व्यवस्था सुरू होणार आहे। त्यामुळे तासोनतास दर्शन रांगेत जो होणारा त्रास आहे तो कमी होणार आहे। माझ्यासोबत मंदिर समितीचे गहिनीनाथ महाराज आवश्यकर आहे। महाराज, काय टोकन दर्शन व्यवस्थेची आज मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली? खरं तर मला आज एकादशीचा महान दिवस या शासनाने या समितीस मंदिरे संवर्धन जतन व संगोपनासाठी निधी दिला। कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले व गेल्या 3 दिवसापूर्वी वारकऱ्यांना सुलभ व चांगले दर्शन व्हावे यासाठी टोकन दर्शनची मागणी व 100 कोटी रुपयाची मागणी केली। एकूण विस्तारित खर्च 100 कोटी 103 कोटीचा आहे। तर मुख्यमंत्र्यांना मी 3 दिवसापूर्वीच पत्रा शेडला ज्यावेळेस त्यांनी पाहणी करायला आले त्या दिवशी आम्ही त्यांना विनंती केली। त्यांनी आमच्याकडे विचारलं, आम्ही सांगितलं की 16,000 लोक बसायचा एक हॉल असेल, ज्याच्यामध्ये विकलांग लोकांची सोय असेल, ज्याच्यामध्ये दवाखाना असेल, कॅन्टीन असेल, रेस्टरूम असेल, वॉशरूम असेल, ॲम्ब्युलन्स असेल आणि लोकांना तात्काळ दर्शनासाठी एक बेल्ट देण्यात येईल की जो कॉम्प्युटराइज बेल्ट असेल, तुमचं दर्शन किती वाजता होईल हे ते दर्शवेल आणि अशा रीतीतून केवळ 2 तासाच्या आत भाविकांचं दर्शन करायची योजना ही मंदिरे समितीची होती। त्याला आज या राज्याचे धडाडीचे नेते व आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब व महाराष्ट्र शासनानं आज त्याला मंजुरी दिली आणि ती एकादशीच्या पवित्र दिवशी दिली। याचा आम्हाला फार मोठा आनंद आहे। सध्या 17-18 तास दर्शनाला लागतात, तर जर ही व्यवस्था झाली तर आणखी किती ह्यामध्ये वेळेत बदल होऊ शकतो? किती वेळेत दर्शन होऊ शकतं भाविक? निश्चितपणे कमीतल्या कमी 1 तास किंवा 2 तासात दर्शन होऊ शकेल। आपण या ठिकाणी बघितलं की टोकन दर्शन व्यवस्था झाल्यानंतर केवळ 2 तासामध्ये विठ्ठलाचं दर्शन घेता येणार आहे। त्यामुळे अधिकाधिक भाविकांना देखील आता याचा दर्शनाचा लाभ मिळणार आहे। कॅमेरामन भारत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।